माय माऊली नमस्कार. आला आला अधिक मास, पूजापाठ सोबत अधिक मास पोथी ऐकू खास. घर एक मंदिर गोकुळवास, वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. त्या विप्रकन्येची विनवणी ऐकून दुर्वास ऋषी म्हणाले, मुली, तुला मी जे व्रत सांगतो ते तू कर, पण कोणाला सांगू नकोस. आता लवकरच या महिन्यापासून 3रा महिना पुरुषोत्तम मास येत आहे. त्यात जर दानारिक कर्म केली, उपवास केला, अनेक पापे दूर होतात, इष्टवर प्राप्ती होते, अंती मोक्ष मिळतो, असे सांगून दुर्वासांनी तिला या महिन्यात काय काय करता येईल ते सांगितले. पण त्यात विद्वान मुनीने त्यांचे मत ग्राह्य न मानता सूर्य, शंकर, विष्णू, देवी इतर महिने यासाठी करायचे व्रते सुद्धा प्रभावी आहेत, आणि अधिक मास तर मला मास म्हणून अनिष्ट मानला जातो असे म्हटले. दुर्वासांना वाईट वाटले हो, पण पितृहीन अज्ञानी कन्या समजून तिला त्यांनी शाप दिला नाही. एवढे मात्र म्हटले की मुली, तू पुरुषोत्तम मासाची निंदा केलीस, त्या कर्माचा परिणाम मात्र तुला भोगावा लागेल. तिला क्षमा करून दुर्वास मुनी तेथून निघून गेले. शंकराची आराधना करावी असे त्या मुलीने ठरवले. कित्येक वर्ष तप झाल्यावर तिच्या तपाने शंकर प्रसन्न झाला. त्या मुलीला अत्यंत आनंद झाला. शंकराने तिला विचारले, तुला काय हवे? तेव्हा ती उत्साहाच्या भरात पती देही असे 5 वेळा म्हणाली. किती वेळा? 5 वेळा. शंकर म्हणाला, अरे रे रे, 5 वेळा कशाला म्हणतेस? तुला 5 पती मिळतील. तू पुरुषोत्तमाची निंदा केलीस, त्यामुळे तुला दुःख भोगावे लागेल. तुला पुढील जन्मी 5 पती मिळतील, तरी तुला मोठी पतिव्रता म्हणून मान मिळेल. काळजी करू नकोस. असे म्हणून शंकर अंतर्धान पावला. ती कन्या पुष्कळ दिवस जिवंत राहिली. कालांतराने मरण पावली. द्रुपद राजाने जो यज्ञ केला त्या यज्ञातून तीच कन्या प्रगट झाली. असे म्हणून श्रीकृष्ण म्हणाला, मला प्रिय असणाऱ्या पुरुषोत्तम मासाची हिने निंदा केल्यामुळे दुःशासनाकडून हिची विटंबना होणार होती, पण ती मला बंधू मानते, माझी भक्ती करते, म्हणून मी तिला वाचवले. येत्या पुरुषोत्तम मासात तुम्ही व्रताचरण करा, म्हणजे तुमचे दुःख लवकर दूर होईल. असे सांगून पांडवांचे सांत्वन करून श्रीकृष्ण द्वारकेला परत गेला. पांडवांनी नंतर वनवासात पुरुषोत्तम मास आला असता स्नानदानादी व्रते केली आणि यथाकाल शत्रूंना जिंकून आपले राज्यपद परत मिळविले. नारायण नारदाला म्हणाले, सूर्यवंशात दृढधन्वा नावाचा राजा होता. त्याने पुरुषोत्तम मासाची सेवा केली. तो गोलोकास गेला. त्याची कथाही बोधप्रत आहे, ती ऐक. आता आपण ऐकूया अध्याय 5 पोथी. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायी अलौकिके. विप्रकन्येने आपुले दुःख दुर्वासासी कथिले सगळीक. ऐसे कथा नाक झाले, पुढे असे कथा सुरस. श्रोती श्रवणा द्यावे मानस. भगवान कृष्ण द्वारकाधीश धर्मराया सांगत की, राया ती विप्रकन्येची वाणी ऐकून या दुर्वास म्हणे, म्हणे ग बाळे विप्र नंदिनी, शोक काही करू नको. तेव्हा दुःखाची ये नाशार्थ अंतरी विचारिता बहुत. गुह्यापेक्षे गुह्य अत्यंत ऐसे एक सुचले असे, ते तुझे सांगतो ऐकावे, परी तू कोणाही न सांगावे. कथिल्या ऐसीचे आचरावे, दुःख आगवे धरेल. येथून येईल तृतीय मास पुरुषोत्तम नामतयास. त्यात करिता सत्कर्म विशेष, पापे अशेष लोभती. मासा माझी कार्तिकाधिक, पुण्यकारक सती अनेक. पर्यासम किंवा अधिक नसे अनेक कोणताही. मास पक्ष तिथी संक्रमणे, सर्व पर्वे रविशेषी ग्रहणे आणि नग निग मोक्त नाना साधने पुण्यदायक सती जी. ती या पुरुषोत्तम मासाची 16वी कळाई न पावती साची. याहून इतर महात्म्याची गोष्ट काय तुझं सांगू. 1200 वर्ष पूर्ण नित्य करिता गंगा स्नान किंवा सिंहस्ती गोदा स्नान पण करिता फळमिळे जे. तोची पुरुषोत्तम मासात कोणत्याही शुद्ध जळात सविधी स्नान करिता येतात प्राप्त होते सगळी. हा पुरुषोत्तमाचा प्रिय मास. पुरुषोत्तम नाम यास व्रतदिदी धीका विशेष. इच्छित अशेष लाभते. मज अनुभवसे याचा असत्य माझी वाचा. यानेच माझे प्रतापाचा जगी झेंडा जगता आहे. तस्मात बाळे तू सत्वरी येते अधिक मासा माझारी. पुरुषोत्तम व्रत करी त्वदिच्छा सारी प्रेल.
श्रीकृष्ण म्हणे गा धर्मराया, ऐसी दुर्वासे करुणी दया, मेघवी ऋषींची ती तनया, दीन म्हणून संबिनिली, प्रेम भरे ते लागुण, कथिले दुःख मोचन साधन, परिप्रारब्ध गती गहन, समर्थ कोण जाणावया, आधी जाते बुद्धी व नंतर सकळ, नंतर जाते भांडवल, ऐसे बोले विद्वन मंडळ, तैशेची तत्काळ झाले, दैवी लावता सुदेचा घडा, वेगे उतणी द्यावा उकिरडा, की चिंतामणी फोडून रोकडा, अभाग्य लावी जे पायी रीस, की सुरवी चालून येता घरा, ताडून दवडी जे माघारा, की द्वाई उदेता कल्पधूम वरा, तोडून लावी जे चुलीस, तैशीच तिने केली परी, मूढ बुद्धी दवेली अंतरी, सकळ गुणांची झाली सुरी, दुर्दैव पुढे सरसाविले, तेने ती विप्रकन्या म्हणत, क्रोधुनिया अत्यंत, त्यामा कोपिष्ट दुर्वास प्रतर बोलू लागले असे, म्हणे म्हणे त्वा कथिले यथार्थ, परिते मज नाही रुचत, माघाधिक मास ते समर्थ, काहीच करीत नाहीत की, कार्तिक मास महाश्रेष्ठ, दयासी कसा वनिसी घनिष्ठ, वैशाख मास सेविता स्पष्ट, काय इच्छित न देतो, सदाशिवाधिक देवासी, सेविता अनन्य भावेसी, ती आपल्या सेवकासी सुफळ देत नाहीत की, अथवा प्रत्यक्ष दर्शन, आकाशी फिरतो चंड किरण, यासी सेविता संपूर्ण इच्छा पुरवित नाही की, किंवा सेविता अंबिका देवी, ती काय कामना न पुरवी, की गणेशाचे सेवे आगवी, इच्छा पुरत नाही की, वेतीपातादी महायोगासी, आणि शिवादी सर्व देवासी, उलवणी बोलता तुझसी, लाज कैसी वाटेना, गया तू मनसी पुरुषोत्तम, तो मन मास अति अगम, त्यात नाही रवी संक्रम, सर्व कर्मानिंद्यसे, ऐसे असता तू तयासी, सर्वात श्रेष्ठ कैसा करिसी, तुझे धाष्टे पाहुणे मजसी, बहु आश्चर्य वाटते, सर्व दुःखाचा नाशक, ब्रह्मांडा माझी हरिचैक, तया वाचुनी कैसा कैसा आणिक, मजना दिसे कोणीही, सीतापती रामाविन, की उमापती शिवा वाचुन, माझे दुःख हरिल संपूर्ण, ऐसा देवना कोणीही, ऐसे असता सोडून यासी, कैसा स्तविसी मलमासी, भास्कर तेजुनी खंडो दास्तासी, वानावे तैसे केलेस, ऐसी ती विप्र प्रसूतीची वाणी, ऐकुनिया दुर्वासमुनी, कोपे कवळला तत्क्षणी, नेत्रा रक्त झाले, तथापि शापिले नाही देस, हीच कृपा केली विशेष, अंतरा माझी झाला उदास, विचार केला ऐसा की, हो ही मम मित्राची सुता, नाही जाणत स्वहिता तीता, अपुरी बुद्धी मूढ तत्वता, म्हणून ऐसे बोलली, पुरुषोत्तमाचे महिमान, पंडितासे दुयज्ञ पूर्ण मग ऐसा, यामुळे लागून कोठून पै समजणार, ही कुमारी पुत्रहीन बाणा, दुःख अग्नी भर्जित वेलाणा, माझ्या अत्युंग शापाला कैसी सहन करील, ऐसा कृपेत दुर्वास मुनी, ठाईच सर्व कोप निरखुणी, पुनच्छ विप्र कन्ये लागुणी, बोलता झाला असा आक्षेपे, बाळे तुम्हा अपराधीन परी, माझ्या मित्राची आहेस कुमारी, म्हणून आता मी तुझरी कोप न करी काहीच, जैशी तुझ्या येईल म्हणत, तैशेची करी तू समस्त, तथापि मी भविष्य किंचित सांगतो एके दुर्भाग्ये, त्वा पुरुषोत्तमासा प्रत, निंदिले त्याचे फळस कचित, य जन्मी वान्य जन्मात भोगणे असेची, आता बदरी वना लागुण, हेतुनी मी जातो जाण, तू मम मित्राची कन्या म्हणून तुझं नाही शापिले, आता तू केवळ बाळ भावेशी, आपुले हित हित नेनसी, शुभ किंवा अशुभ तुझसी कोठुनी पै समजेल, आता मी करीतो गमन, सदा सोत कल्याण, अवश्य भावी शुभाशुभदान, कोणाचे न उल्लंघावे, ऐसे बोलून दुर्वास म्हणे, शीघ्र निघोणी गेला तेथुनी, पुरुषोत्तमाच्या हेळणी तत्क्षणी, निश प्रभ झाली म्हणी कन्या, मग तिने चिरकाळवर अंतरी करुणिया विचार, शीघ्र फलदाता शंकर, ऐसे आठविले, आणि त्याचे करिता आराधन, सर्व कामना होतील पूर्ण, तरी आता तपाचरण करावे याची योग्यसे, ऐसा निश्चय करुणी म्हणे, ती मेघावी ऋषींची नंदिनी, अति दुष्कर तपाचरणे, प्रवृत्त झाली तत्काळ, जो जगदीश्वर पंचवदन, दशभुज दिव्यात्री नयन, अनाथनाथ दीन रक्षण, उमारमण सद्गुरु, तया लागी अंतरी ध्यात, तयाच्याच उद्देशे सतत, भजन पूजनाधिक करीत, कष्टभूत चालविले, ग्रीष्मा माझी उष्मा दारुण, तेव्हा करी पंचाग्नी साधना, हे मंत शिशिर थंडी कठीण, तेव्हा निमग्न शितोदकी, वर्ष ऋतू माझी दृष्टी बहुत, तई ती उघडी प्रजन्यात,
दर्भशयोरी सतत अनारुत निजतसे प्रात सायं नित्य नेमान अधो मुख करी धूम्रपान आहार विहार गमनागमन निद्रादी संपूर्ण त्यागीले क्रूश झाले सर्व शरीर चित्ती आठवी श्रीशंकर ती तयेची तपशा उग्र पाहुण इंद्र घाबरला माझे पदही गेलं आता म्हणून तया पडली चिंता बहुत विघ्ने केले तत्वता परी ती व्यर्थ झाली एवं प्रकारे विप्रवाळी तपाचरिती वहिले 9 सहस्र वर्ष लोटिले केवळ उरली जिवंत तेव्हा भगवान गौरी रमण श्रीशंकर झाला प्रसन्न स्वस्वरूप प्रकट करून तिचं पुढे टाकला शुद्ध स्फटिका समान वर्ण तेज पाके सूर्या समान दशभुज पंचवदन नीलकंठ साजिरा माथा पिंगट जटाचा भार माझी जुळजुळ वाहिनीर तृतीय नेत्रीचा वैश्वानर तेज प्रखर तयाचे मस्तके मिरवी चंद्रकळा गळा नरमुंडांची माळा हस्ती त्रिशूळ तेज आगळा व्याघ्र चर्म नेसलासी भस्म चर्चित सर्व शरीर नाग यज्ञोपवित सुंदर ऐसा भगवान श्री शंकर प्रत्यक्ष पुढे पाहतला ते दिव्य स्वरूप लोकुन विप्रकन्या उठली तत्क्षण शरीरा माझी येता प्राण प्रेत उठे तत्काळ परमानंदी निमग्न झाली जय जय शिवा चंद्रमौळी म्हणून तयाचे पदकमळी प्रेमे मस्तक ठेविले सवेची दोन्ही हस्त जोडून मानोपचारी केले पूजन नदुरपणे प्रेमे स्तवन स्तब्ध उभी राहिली तई तो भगवान पार्वतीवर प्रिय कन्येसी बोले सादर बाळे मी साक्षात श्रीशंकर तुझ प्रसन्न झालोसी तरी मागे वर प्रधान तवेच्छ सर्व पुरवीन ते शिवाचे ऐकुनी वचन विप्रकन्या आनंदी येले आणि म्हणे पार्वती रमणा प्रसन्न झालासी दयागणा तरी माझी मन कामना पूर्ण करी सत्वर पती दे पती दे पती दे पती दे म्हणसी पती दे पती मी मागले तुझसी तया वाचनी मम मानसी इच्छा नाही काहीच ते विप्रकन्येचे भाषण ऐकुणी बोले उमाशंकर उमारमण बाळेत सुमुखी वचन बोलली सतयशी होईल पती दे मज प्रती ऐसे 5 वेळ बोललीसी निरुती म्हणून तुला 5 पती अत्युत्तम होतील ते सर्व धर्मज्ञे महाशुर सत्य प्रतिज्ञा प्रतापी थोर नाना यज्ञ करते परिकर क्षत्रिय जाती असोनिया जितेंद्रिय साधू सत्कीर्ती गुरु विख्यात होतील जगती तुझर करतील बहुप्रीती संशय चित्ती धरू नको ऐसी शिवाचे कुणी वाणी अति दुःखित विप्रनंदिनी म्हणे देवा तुशी वसुणी काय अशिव बोलतोसी करुणागणा गिरिजापती नको नको ही विरुद्ध असते ती एके नारीसी एकची पती हाच असे सदाचार आजपर्यंत जगाभीतर कदाही कोठेही साचार एके नारीसी 5 प्रतार दृढवा श्रुत नाही तपै पुरुषाशी मात्र 5 भाजा कथिले अनसी वृषभध्वजा ऐसे स्वतः तुझी तिजा पंत कैसा बोलतोसी मी तो केवळ तुझी असूनी कैसी हो पांचाची कामिनी मदविषयी ऐसे वाणी बोलण्या योग्य नाहीस तथापि तैसी करतील मज तरी समर्था सांगते तुझी मी आहे म्हणून सहज तुलाची लाज होईल पै ती तयेची ऐकून महारती शिव म्हणे गे तुझ 5 पती या जन्मी न होता निश्चिती पुढील जन्मी होतील तू स्तव तपाच्या वेळे निवृत्ते अयोनी संभव होशी तेथे सदा भोगणी भरतु सुखाते मोक्षपदाते पावशील दुर्वासृची महाकोपण तो माझीच प्रिय प्रतिमादान तयाचा तू पूर्वी मान अपमान केलासी त्या ऋषीचे सामर्थ्य अद्भुत मूर्ख काय सांगू तुझं प्रत जरी का कोपेल किंचित तरी त्रैलोके जाळील पै परी त्याने शापिले नाही दयाच केली तुझवरी तथापि त्वाजे त्या समयी ब्रह्मतेज मर्दिलेस तयाचे फळ अति दारुण अवश्य भोगणे असे जाण ते साक्षात देव वचन निवारण नव्हेसी आणि तो पुरुषोत्तम आणि जो पुरुषोत्तम नाम सर्व मासात मास उत्तम भगवंताचा प्रिय परम तो त्यापूर्वी निंदिलास जयासी साक्षात भगवंताने स्वप्रिय म्हणून भूप्रेमाने आपुले ऐश्वरे पूर्णपणे अर्पिले असे साचार मी आणि ब्रह्मादी देव सिद्धचारण यक्ष गंधर्व आणि नारदादी तपस्वी सर्व मानिता हो सर्वदा तो भगवत प्रिय मास निंदिला आणि कदापि त्वा नाही पूजला म्हणून बाळे पुढे तुझला 5 पती होतील हे अन्यथा न होय निवृत्ती पुरुषोत्तम माते जे निंदिती तयासी नाना दुखे होती अंती पडती रौरवात पुरुषोत्तमाची भक्ती करीत ते पुत्र पौत्र धनंभित होत य परलोकी अखंडित
सुख होय तयासी अस्मदादी देवही सर्व मासासी सेवितो सदैव दया सेविता पुरुषोत्तम देव प्रसन्न होतो सत्वरी तरी तया कैसे न जावे सर्वी सर्वदैव सेवावे महर्षीचे वचन मानावे असत्य नवे म्हणून या आणि सत्सद्वाती महामुनी सत्कारो चुईची निवचन सर्वजणे ऐसे बोलत पिनाक पाणी गुप्त तदक्षणी झाला तरी दूट भ्रष्ट हरिणी परी चकित झाली विप्रकुमारी मा भीती उदयली अंतरी पुढे काही सुचेना मुखीचे सर्व तेज पळाले दीर्घ निश्वास उद्भवले नेत्रातून अश्रू चालले तप्त झाले सर्वांग चिंताग्नीच्या भडकल्या ज्वाळा तेने करपली विप्रबाळा दावाग्नी दग्धलता कोमळा तैसी झाली विव्हळ ऐसे दुःख भोगिता सतत संवत्सर लोटले बहुत कृतात पातला वचित प्राण देची हरिहेले प्रावृत्त काले समेद गणगणी जैसी कोपे सौदामिनी तैशी सती विप्रनंदिनी स्वाश्रमी नष्ट झाली तपोयोगे पाप झाले कलेवर आश्रमी पडले वनस्थ विप्र मिळवून सगळे अग्नी दिला तयास श्री कृष्ण म्हणे गा नृपाळा दैतिनी माली विप्रभाळा द्रुपद दराय तेच वेळा यज्ञ केला उत्तम त्या यज्ञ कुंडातून कुमारी अग्निवर्ण उदेली गोजिरी तीच ही पांचाली म्हणून भुवरी सर्व प्रसिद्ध झाली असे पूर्वीची जी ऋषी कन्या तीच ही सांप्रत सर्वमान्या अयोनी संभो ऐसी धन्या द्रुपद कन्या झाली पूर्वजन्मा माझी ये ते तुझ पती पाच पती होशील निरुटे ऐसे शिवेचे कथिले होते तैशीची येथे घडिलेसे तुम्ही महापुरुषार्थी येची झाले ती पाच पती आणि द्रौपदी महासती मजला ती प्रिय आहे ही मज विषय स्नेह करते मज बरीच प्राण ठेविते मतपरायणे ऐसे वर्तिते मजसी भजते सर्वदा स्वप्राणापेक्षा अधिक ही जवळ माझे प्रेम सगळीक ही मम सखी अलौकिक मीच रक्षक येचा परीने पुरुषोत्तमा मासाची पूर्वीना केली साची म्हणून सांप्रथम येची उपेक्षा केली सर्वदा पुरुषोत्तम मासे तिरस्कारित तया मी लोटितो नरकात ही मम सखी प्रिय अत्यंत म्हणून तैसे ना केले अरे पुरुषोत्तमाची योग्यता तुझ काय सांगून नृपनाथा हा मुनी देवासी सर्वथा सेव्यसे साचार मग केवळ मानवा एक सेव्य असेल यात काय अधिक सर्व अर्थफलदायक ऐसा अनेक नसेची तरी सांडणे अन्य कृत्यासी येत्या पुरुषोत्तमासासी दान जपदी केशी आराधी तू सादर तेने तुमचे सर प्रकारे कल्याण होईल निर्धारे 14वे वर्ष होता पूर्ण दुःख समग्र नरसेल अरे या कृष्णेची केशार्पण पाहुणिया जे हर्षले पूर्ण तयाची हर्षाचे केशोपण करील दान निश्चय सुयोधनादी सर्व भूतासी धाडीन मे वसंतदासी संवारुण्या शत्रुशी चक्रवर्ती ओशील तू शिवराब्दी तणया माझी कांता की प्रदुम्न केला युध भ्रांता सात्यकी उमा देवकी माता ही मज प्रिय सती पै परिमद जैसे माझे भक्त केवळ आवडती अत्यंत तैसी या सर्व ब्रह्मांडात अन्य कोणास ना आवडती जेने दुखविले माझे भक्त तेने मजसी पिढिले सतत आणि त्या समया सर्व जगात द्वेष्य नसे कोणीही त्या द्वेष्टा ते सूर्यनंदन मतात्ने देतो फल दारुण मी तयाचे मुखावलोकन दंडार्थही न करीच तुम्ही माझे परमभक्त दृष्टी तुम्हा गांजिले बहुत तयाचा करीन निपात चिंता मनात करू नका येत्या पुरुषोत्तम मासासी आराधा अनन्य भावेसी सर्व प्रकारे तुमच्या सुखासी पार नाहीसा होईल स्वस्थ राहा चिंता न करा आता मी जातो द्वारकापुरा तेथीचा जनसंसारा विरोहा दूर झालासी वसुदेव देवकी रोहिणी तनय प्रदुम्न साम गराधी तनय औदाकी यादव वर्त्य आणि रुक्मिणादी स्त्रियाजा ती सर्वही माझी निवृत्ती मार्ग प्रतीक्षा करीत असती राया आता मधप्रती निरुपदेही सत्वर ते कृष्णाचे ऐकता वचन पांडव झाले बहुखिन्न दुःखासुरू ढाळीत त्या लागुण सद्गतवाणी बोलत हे देवदेव जगनायक तुझा मुचे जीवन एक जलचरासी जैसे उदक तैसाची रक्षक तू अम्मा तुझं विन नाही अम्मा कोणी तुझा मुचा कैवारी धणी तरी पुण्याच्या अम्मा लागुणे शीघ्र देई दर्शन पांडवांचा स्वामी कृष्ण ऐसे बोलती सर्वजण तयाचा धरुणी अभिमान सदा रक्षी अम्मास देवा आम्ही पांडव सकळ तुझेची दास सोस कळवळ तरी तू अम्मा कदा काळ विसरू नको दयाळा अस्म चित्त भ्रमरा लागुण
तव पदाब्जसो जीवन हेची देवा करजोडून पुन्हा पुन्हा पार्थितो. ऐसे ते पांडव सावधर पार्थित असता वारंवार. कृष्णाजी लोटला गवीवर परी तू जिरविला. मग रथावरी आरूढ होऊन द्वारकेचा आलीला जगज्जीवन पोचवित जाता पांडुनंदन नंदन त्वये मागे फिरविले. मनोवेगे अंकुणी रथासी श्रीकृष्ण गेला द्वारकेशी. इकडे पांडवनवासी दुःख भोगिती सर्वदा. श्रीकृष्णाचे वचन स्मरत नाना तीर्था करीत. ऐसा लोटता काळ भोवत पुरुषोत्तम मास पाहतला. तेव्हा तै यथा विधान उत्तम केले व्रताचरण. तेने शत्रुशय होऊन पूर्वव्रत राज्य लाभले. पुढे पुरुषोत्तमाच्या कृपेशी येथे गुणी सर्व सुखासी. अंती पावणी परमपदासी अखंड तेथीची राहिले. आणि पूर्वी दृढ धनुवांत नामक सूर्यवंशी नृपनायक. तेने पुरुषोत्तम आसास देख यथा विधी सेविला. तेने पुण्य तो आसमास भोगुनिया सुख भोगास. अंती पावनी गोलोकास भद्रुपदाला. ऐसा पुरुषोत्तम महिनाचा महिमा अनुपम असे गा मुनी सत्मा. म्हणून मानवी अन्य कामा सोडून तया असे बजावे. तेने सकळ दुखे लोपुणी सुटतील जन्म मरणापासुनी. ऐसे स्वये नारायण मुनी नारदासी कथिता झाला. इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन् नारदीय पद्मासार धार. सज्जन श्रोते एकत चतुर पंचमध्याय गोड हा. इति पंचमध्याय शुभम भवतु. श्री कृष्णार्पण मस्तु. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. श्रवण केले तर श्री पुरुषोत्तम तमाय नमः लिहा.